नमस्कार, लोकराज्य न्यूज 1मध्ये आपलं स्वागत. मी दत्ता गाडगे. काही वर्षापासून आपशिंगे या गावामध्ये, आपशिंगे मिलिटरी या गावामध्ये हर्षल निकम युवा मंच यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात वही विक्री आणि इतर शालेय साहित्यांची विक्री हा उपक्रम राबवला जातो. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत या हर्षल निकम युवा मंचचे प्रमुख हर्षल निकम. हर्षल, काय सांगाल, कशा पद्धतीनं उपक्रम राबवला जातो, किती वर्षापासून आपण हा उपक्रम चालू आहे विद्यार्थ्यांसाठी? नमस्कार. गेले 2015 पासून आम्ही अशा पद्धतीचे शालेय उपक्रमचे साहित्य विक्रीचे उपक्रम आम्ही चालवतो आहे. तर साधारणतः आज कोविडचे 2 वर्ष वगळता तर गेले आत्ता हे 7वं वर्ष आहे आमचं. तर नानापणा तोटा या तत्वावर शालेय साहित्य विक्री, मग वही, पेन्सिल, पेन, चित्रकलेची वही असेल, फक्त वयात आम्ही तुमच्या स्कूल बॅग, वॉटर बॅग हे असं काय नाही, हे इथं बाकी हे सगळं आम्ही नानापणा तोटा या तत्वावर शालेय साहित्य विक्री उपक्रम हा राबवत आहे. तर ह्याच्यातून थेट कंपनी ते ग्राहक हे आमचं तत्त्व आहे. तर ह्याच्यात विद्यार्थ्यांच्या आज आम्ही साधारणतः 20 ते 22 लाख रुपयाची 3 दिवसात आमची विक्री होत असते. त्याच्यातून लाखो रुपयाचे साधारणतः माझ्या माहितीने एक 30 ते 35% आम्ही डिस्काउंट देत असतो मूळ किमतीला. आणि ब्रँडेड कंपनीच्या वह्या आहेत, लोकल कंपनीच्या वह्या आपण देत नाही, जेणेकरून ब्रँडेड कंपनीची वही आपल्या शेतकरी कुटुंबातल्या म्हणजे सामान्य कुटुंबाला वापरता आली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही उपक्रम राबवतो. आपल्याला जेवढं देता येईल, आपलं योगदान देता येईल एवढं देतो आम्ही, समाजासाठी वेळ देतो आणि अशा पद्धतीने आम्ही समाजाचा सेवा करत असतो. आपण हा स्तुत्य उपक्रम राबवता, कसा रिस्पॉन्स असतो लोकांचा? असं भागातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलं आहेत सगळी, कसा रिस्पॉन्स असतो याला? नाही, ग्रामीण भागातून प्रचंड उत्साह आपलं लोक येतात आपल्या स्टॉलवर. साधारणतः इकडं जर तुम्ही बघाल तर उंबरजपासून आणि मागच्या वर्षी तर खंडाळ्यातून लोक आली होती खरेदीसाठी, वाईतून. कालसुद्धा एक वाईतून काय लोकांनी इन्क्वायरी केलेली आहे की आमच्या इथं तुम्ही काय करू शकता का उपक्रम. तर शक्य झालं तर म्हणलं तुम्हाला आम्ही गाईडलाईन देऊ, त्या पद्धतीने तुम्ही चाला. तुम्ही सुद्धा तिथं आपण तोटा या तत्वावर चालवू शकताय उपक्रम. तर खंडाळापासून ते उंबरज इकडून पुष्यसावळीपासून सुद्धा लोक इथं खरेदीसाठी येतात. हा उपक्रम आजपासून सुरुवात झालेला आहे. उपक्रमाला किती दिवस साधारणतः उपक्रम चालणार आहे आणि काय आव्हान कराल तुम्ही विद्यार्थ्यांना? 3 दिवस हा उपक्रम चालणार आहे. आज 8 तारीख आहे. 8, 9, 10 अशा 3 दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा स्टॉल आपण या भैरवनाथ मंगल कार्यालयात आपण लावलेला आहे. 3 दिवस चालू राहणार. सगळ्यांना सांगणं हेच राहील की ग्रामीण भागातून जास्तीत जास्त लोकांनी ह्या स्टॉलचा, ह्या उपक्रमाचा फायदा घ्यावा, एवढंच सांगेन मी याच्या माध्यमातून. हे होते हर्षल निकम यांनी सांगितलं आहे की असा हा 7 वर्षापासून आम्ही उपक्रम राबवतो आहे आणि खरोखर कौतुकास्पद असं काम आहे हर्षल निकम युवा मंचचं, जे शालेय विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना अशी एवढी मोठी सेवा पुरवण्याचं काम करत आहेत.